श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 65. भगवंतांनी ज्ञेय म्हणजे काय या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना 20 गुण आत्मसात केल्याने ज्ञान होईल आणि ज्ञेय काय आहे ते जाणता येईल असं सांगितलं. त्यातील प्रत्येक गुणांचा अभ्यास आपण आजवर करत आलो. आज आपण 19वा आणि 20वा गुण बघू. 19वा गुण आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वम. संपूर्ण शास्त्रांचं अध्ययन करून त्यांचं चिंतन करणं, मनन करणं आणि त्याच्या सत्यत्वाचा अनुभव घेणं ही क्रिया नित्य होणं अपेक्षित आहे. समर्थांनी एक मार्मिक ओवी लिहिली आहे दासबोधामध्ये. सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. एकदा जेवून चालत नाही किंवा एकदा पाणी पिऊन भागत नाही. जसं ते रोजच घ्यावं लागतं तसं श्रवण मनन नेहमी पुन्हा पुन्हा करीत जावं, नित्य करावं. एकदा पूजा करून टाकली, एकदा प्रवचन ऐकलं की झालं, दिवसभराचं काम संपलं, असं अध्यात्म उपयोगाचं नाही. ते नित्य हवं. ती करून टाकण्याची क्रिया नाही, ते अंगीभूत बांधलं जाणं अपेक्षित आहे. 20वा गुण तत्वज्ञानार्थ दर्शनम. मागे जसं आपण पाहिलं, दुःख दोषानुदर्शनम अर्थात दोष हुडकले की त्याबद्दलचा मोह नष्ट होतो, तसंच इथे तत्वज्ञानार्थ दर्शन पाहिलं की बोध होतो. कोणता बोध होतो? तत्वज्ञानाचा. मग तत्वज्ञान म्हणजे काय? परमतत्वाचं ज्ञान. म्हणजे परमात्माच तत्वरूपाने सर्वत्र भरून आहे हे ज्ञान. त्याची सतत उजळणी करत राहणं, त्याचं चिंतन करत राहणं. दृश्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक घटनेत, प्रत्येक परिस्थितीमध्ये एक परमात्माच आहे. दिसणाऱ्या व्यक्तीचं, वस्तूचं नामरूप भलेही भिन्न भिन्न आहे, पण त्यातील तत्व एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा. जसं सोनाराच्या दुकानामध्ये बांगड्या असतात, नेकलेस, मोहनमाळ असते, पाटल्या असतात, तोडे, नथ, बिंदी, मुरणी, कितीतरी वेगवेगळे प्रकार जरी सोन्याचे असले तरी त्यात सोनं रूपाने एकच तत्व असतं, ते म्हणजे सोनं. त्याकडे लक्ष न जाता मात्र आपलं कोणता दागिना कसा आहे, किती ग्रॅमचा आहे, लहान आहे, मोठा आहे, चकाकी आहे किंवा नाही, त्याचा आकार, रूप आणि रंग यावर लक्ष जातं. दृश्य जगामध्ये सुद्धा हेच होतं. नामरूपामध्ये आपण अडकतो, पण त्याच्या आतील परमात्म तत्व हे जाणून घेणं इथे अपेक्षित आहे असं भगवंत सांगतायत. भगवंतांनी 20 गुणांचं जे वर्णन केलं ते इथे सांगून पूर्ण झालं. श्रीराम समर्थ श्रीराम.